आपण या आध्यात्मिक हनुमान भक्त हे चरित्र किंवा आपण हे चॅनल जे ऐकतात सर्व भक्तांना आपणाला आनंद होतो की पितृदैवता म्हणजे काय, त्याला कावकाव आणि पावपाव का म्हणलं जातं. कावकाव म्हणण्याच्या पाठीमागं आपली कथा चालू आहे कशाची, तर गंधर्व कावळ्याची. आणि ते गंधर्व कावळा असणारा ज्या वेळेला पत्नीच्या पायावर, कुणाच्या रामाच्या पत्नीच्या पायावर, सीतेच्या पायावर पडला, त्यावेळेला मात्र पत्नीची नजर खाली बघितली, लाजिरवाणी वाटली, मन होत नव्हतं म्हणून पतीचा हावभाव कळाला. त्यावेळेला रामानं सांगितलं, सीते काय म्हणणं आहे. त्यावेळेला तिने एकच सांगितली की मला यानं जीवदान मागतो, देवा अशी इच्छा वाटते. त्याच्यामुळं रामानं वरदान दिलं. आणि रामानं वरदान दिलेल्या रामकाळामध्ये वरदान दिल्याच्या नंतर तो पुढे काय केला, कृष्ण काळामध्ये कोण झाले, पितृदैवता. आणि ती पितृदैवता असणारी कुणं सांगितली, तर एक प्राचीन काळामध्ये एक राजा होऊन गेला, त्याचं नाव काय, सची राजा होऊन गेला. त्या सची राजाने तो भक्ती करत होता गरुडाची. आणि गरुडानं विचारलं सर कृष्णाला, कृष्ण अवतारामध्ये विचारलं पितृदैवतेची कथा. आणि त्याच्यामुळं काय केलं, त्या कावळ्याचा अभिलाष धरून काय म्हणलं जातं, काव 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 काव, बाबा तू ये आणि आमचा संदेश तरी ह्या पितृदैवतेला पोचती कर. त्याला अधिकार कावळ्याला एवढे असतात म्हणून त्याला काव 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 म्हणलं जातं. दुसरं पितृदैवता पाव पाव का म्हणली जाते, ज्या वेळेला पितृदैवतेचे आपल्यावर प्रसन्नता होते त्यावेळेला काय होतं, तर आपल्या घरामध्ये धन धान्य सगळी समृद्धी, अष्टसिद्धी, वैभव, महालक्ष्मी नमः. आलं का लक्षामध्ये. अष्टसिद्धी नवविद्ये के दाता अस्वरदिने जानकी माता असा भगवंत परमात्मा असणारा त्यांनी काय केला, तर हनुमान चालीसामध्ये सपट सांगितले. त्याने काय केले, वरदान दिले. वरदान दिल्याच्या नंतर त्याला काय केलं की तुझा मात्र आम्ही एक काय करू, तर डोळा छेदू. आणि डोळा छेदला म्हणून तेव्हापासून एक डोळ्याचा प्राणी असणारा गंधर्व कावळा उभा राहिला. त्याला वरदान दिलं, तू पितृदैवतेचा संदेश पोहोचित करशील, तुला 15 दिवस काम राहील. आणि तू कुठं गुंतलास तरी 14 दिवस स्थिती असतात, त्याच्यामुळे तुमच्याकडे नाही येऊ शकलं तरी 7 पिढीपर्यंत मात्र आपल्या पित्याचं, आपल्या आजोबाचं आणि आपल्या पंजोबाचं म्हणून काय करायला पाहिजे, पाव पाव पाव. आणि त्याला बोलवण्यासाठी काय करायचं, पौचिती करण्यासाठी काव 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 हा शब्द म्हणलेला असतो. आणि त्याच्या पूजेसाठी असणारी त्याच्या हातातले दरापाची काडी आज ब्राह्मण कुळामध्ये किंवा विद्वान कुळामध्ये बरेचशा हिंदू समाजामध्ये वापरली जाते. त्याचे नाव विशिका. आणि तिथून पुढे मग आता ज्याच्या त्याच्या कुळानुसार त्यांनी काय केलं आहे, पितृदैवतेची पूजा केली आहे. म्हणून का कावळा का काव काव का म्हणलं जातं आणि पाव का पाव का म्हणलं जातं, हा दोन्हीचं उत्तर आहे. आणि म्हणून तुम्हाला सर्व भाविकाला विनंती करतो, आपण काय करा, लाईव्ह करा. लाईव्ह का मला बी कळत नाही आणि आपणालाही कळत नाही असं नका करू. जे तुम्हाला कळतं माझ्यावर उपकरित करण्यासाठी का ऐकण्यासाठी आपणाला वेळ